शिबिर याच्या समारोप प्रसंगी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। या समारोप प्रसंगी आम्ही सादर करीत आहोत नाटक वीर बाबूराव शेडमाके, लेखक चुडाराम बल्लारपुरे, लाईट सेट प्रॉपर्टी प्रशिक्षक शिवप्रसाद गौड, म्युझिक अनिरुद्ध वनकर। या कार्यशाळेसाठी लाभलेले प्रशिक्षणार्थी ॲक्टिंग इनपुटसाठी लक्ष्मी रावत मॅडम, डॉक्टर सतीश पावडे, जितेंद्र कुमार। या नाटकासाठी लाभलेले कलावंत मुन्ना बिके, संजय रामटेके, करिश्मा मेश्राम, रुपाली खोब्रागडे, सुनयना, राजरत्न, सूरज, अनुराग, अमित, भास्कर, मयूर, स्नेहल, निखिल, अंकुश, गुरुदेव, यश कुमार, शुभम, वेदांत, अविनाश। कलावंत स्त्री कलावंत मनीषा, भावना, संजना, प्रियंका, प्रवीणा, स्मिता व राजश्री। प्रशिक्षण संयोजक संगीता टिपले, दिग्दर्शक अनिरुद्ध वनकर। सर्व रसिक प्रेक्षकांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की सर्वांनी आपापले मोबाईल फोन सायलेंट करा। ह्या नाटकाचा कालावधी फक्त 1.5 तास आहे, 1 तास 40 मिनिटे। ह्या 1 तास 40 मिनिटांमध्ये आपलेच मुलं ज्यांनी कधीही नाटक कधी सादर केलं नाही, जे मंचावर कधी गेलेली नाही, अशी मुलं देखील आपल्यासमोर हे नाटक सादर करणार आहेत। त्यांचा हिरमोड होऊ नये, त्यांना आपल्या फोनच्या रिंगमुळे डिस्टर्ब होऊ नये, यासाठी फक्त 1 तास 40 मिनिटांसाठी आपले मोबाईल फोन सायलेंट करावे, अशी सर्वांना कळकळीची विनंती आहे। दुसरी महत्त्वाची सूचना, कुणीही या नाटकाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा फोटोग्राफ काढू नये। हा सरकारी कार्यक्रम आहे, असं करताना कुणीही आढळून आल्यास कायदेशीर कारवाई होऊन आपणास अटक देखील होऊ शकते, याची कृपया सर्वांनी नोंद घ्या। कुणीही ह्या सरकारी कार्यक्रमाचे फोटो अथवा व्हिडिओ काढू नये। सादर करीत आहोत अनिरुद्ध वनकर दिग्दर्शित, चुडाराम बल्लारपुरे लिखित क्रांतीनाट्य वीर बाबूराव शेडमाके। लग्नाच्या पहिल्या रात्री आपली अशा प्रकारे भेट व्हावी ही अपेक्षा नव्हती। स्वारींनी हार पत्करावी हे आम्हाला अजिबात मान्य नाही। तेव्हा तलवार उचलावी किंवा युद्ध करावं।
दारात दिसते ती शूरता. राजे, आपण मुद्दामून हारलात ना? राणी सरकार, घराबाहेर पुरुषार्थ गाजवणारा जगातील प्रत्येक पुरुष आपल्या पत्नीसमोर हतबल आहे. राजेने प्रथम आपला राग घराबाहेर ठेवा आणि मग घरात प्रवेश करा. राणी सरकार, आम्ही राजे असलो तरी शेतात राबणारे शेतकरी आहोत. आदिवासींची परंपरा सांभाळणारे उपासक सुद्धा आहोत. यापुढे आपल्या प्रत्येक लढाईत आत्म्याला आमची साथ लाभेल.
मुद्दलशा वसूल करते आणि असा विषय गेला तर कशा हाल बाबा आपल्या आदिवासीला लुटून जी संपत्ती जमा केलीस ती न्यायला नव्हे. अरे काय बोलता तुम्ही राजा बेटा श्री बाबा आदेश करा राजे या सावकाराची तिजोरी खाली करा श्रीराजे आणि हा सारा पैसा गरिबांना वाटून द्या. मुझे तुम दोनों के साथ कुछ और प्राइवेट बातें करनी है. तुम लोग चलो मेरे साथ.
सर्व धर्म समभाव हा आपला नाही. बोला वीर बाबूराव शेटमागे यांचा सगळा सप्ताह आज आपल्या चांदागडची परिस्थिती फार बिकट झालेली आहे. आपला चांदागड जिल्हा त्या ब्रिटिशांच्या ताब्यात गेला आहे. परकीयांनी व्यापाराच्या निमित्ताने आपल्या चांदागडच नाही तर संपूर्ण भारत देशावर अतिक्रमण केलेलं आहे आणि ही ब्रिटिशांची शासन व्यवस्था आपणास नष्ट करायची आहे. आपण एकदा परक्यांची गुलाम झालो तर आपल्या गुलामगिरीला सुरुवात होईल. गुलाम आपणास हे मान्य आहे का? परक्यांचे गुलाम होऊन जगण्यापेक्षा आम्ही आमच्या जमीनदारीचं रक्षण करून मानाने जगू. सगळा सप्ताह या ब्रिटिशांच्या पाठिंब्यामुळे हे सावकार लोक आपल्या गरिबीचा फायदा घेऊन आपल्या आदिवासींच्या जमिनी त्यांच्या ताब्यात घेत आहेत. राजे, आम्ही गरीब माणसं, आपण राजे लोक, आपला शब्द आमच्यासाठी हुकूम आहे. माझा तुमच्यावर विश्वास आहे विस्तारी बाबा, पण हे काम एकट्याचे नाही. राजे आम्ही सगळेच तयार आहोत. आदिवासी राज्यावरचा संकट हे आमचं संकट आहे. यासाठी आज मी तुम्हाला इथं बोलवलं आहे. आज तुम्हा सगळ्यांच्या सहकार्यानं आणि या वेणा नदीच्या साक्षीनं आपण एका नव्या क्रांती सेनेची स्थापना करणार आहोत. बोला, तुमची साथ आहे? होय, आमची साथ आहे. ही सेना इंग्रजांविरुद्ध लढाई करणार आहे आणि या सेनेचं नाव राहील जंगम सेना. बोला जंगम सेनेचा विजय असो. सेनाईचा विजय असो. राणी सरकार, आपण इथे होय राजे, आपल्याला साथ द्यायला, पाठिंबा द्यायला, यामध्ये आदिवासी बांधवांना प्रेरणा द्यायला. राजे, आपण मला सुद्धा आपल्या या जंगम सेनेत सामील करून घ्यावं म्हणून आम्ही आलो आहोत. बोला राणी राजकुमार यांचा विजय असो. बाबूराव शेटमाकेंचा विजय असो. जय वीर सफेद. जय वीर सफेद. जय सेवा काकासाहेब. जय सेवा. बाबूराव, आपली जमीनदारी सोडून असं वारंवार घोटला येणं शोभतं का आपल्याला? काकासाहेब, आमच्या काकांच्या राजवाड्यात यायला आम्हाला कोणाची भीती? आम्ही येणार आणि आपल्या सोबत हक्कानं भांडणार सुद्धा. आता आपण लहान नाहीत राजे. थोरल्या महाराजांनी एका राज्याची जमीनदारी सोपवली आहे आपल्याकडे. त्याचं भान ठेवा. 24 गावांची सत्ता आपल्या हातात आहे. त्या गावातील जनतेचं सुखदुःख जाणून घ्या. काकासाहेब, मोलमपल्ली आणि घोट या जमीनदाऱ्या दोन असल्या तरी या दोन्हीवर सत्ता शेडमाके घराण्याचीच आहे. मग तुम्ही आम्हाला परके का समजता? आम्ही आपणास परके समजत नाही राजे, पण आम्हाला काळजी वाटते. आपणाला जमीनदारी चालवण्याचा फारसा अनुभव नाही. आता कुठे ही जबाबदारी आपल्यावर येऊन पडली आहे. राजे, हे वतन आहे आपलं, वतनदारी आपली, तिचा सुखानं उपभोग घ्या. आपण बंडखोरी केली तर एक दिवस बदनाम व्हाल. लोक आपणास डाकू दरोडेखोर म्हणून ओळखतील. आम्हीही तेच म्हणतोय काकासाहेब. काळाची पावलं ओळखा. असं राजशाहीचा जिना जगण्यापेक्षा आपल्या राज्यातील 67 गावात फिरा, लोकांची समस्या जाणून घ्या. त्याही पेक्षा गनिम आपल्या राज्यावर चालून येत आहे. त्याचा गनिमी कामा ओळखा काकासाहेब. जागे व्हा. म्हणजे आम्हीही तुमच्या बंडखोरीत सामील व्हावं असं म्हणायचं की काय आपल्याला? हे होणे नाही राजे. परवाला आम्ही हैरीच्या राजवाड्यात गेलो होतो. आमच्या वहिनी साहेब महाराणी लक्ष्मीबाई शेडमाके यांना भेटायला. तेव्हा आपण आई साहेबांना भेटायला नव्हे तर आपल्या जमीनदारीतील जमा झालेला खंडणीचा वाटा द्यायला गेला होता. काकासाहेब, याची आम्हाला कल्पना आहे, पण अहेरी ही आपली मुख्य जमीनदारी असली तरी आपल्या जमीनदारीतील खंडणीचा वाटा अहेरीकडे का द्यायचा? राजे, आपण मुख्य जमीनदारीच्या 2 उपशाखा आहोत. आपल्या गावांची सत्ता पूर्वीपासून अहेरी जमीनदारीकडे होती. त्यामुळे आपलं कर्तव्य आहे राजे की आपल्या जमीनदारीत वसूल झालेल्या खंडणीचा काही वाटा आपण अहेरी मुख्य जमीनदारीकडे द्यायचा. आहे काकासाहेब, आमची जमीनदारी आम्हाला चालवू द्या. इथून वसूल केलेली खंडणी इथल्या शेतकऱ्यांच्या, गरिबांच्या, दलित आदिवासींच्या कामी येऊ द्या. काकासाहेब, आमच्या वतनदारीत शाळा नाही. गावागावात आम्ही शाळा काढू.
आमचा शेतकऱ्यांचा पोरगा शिकेल त्या शाळेत, आमचा आदिवासींचा बछडा वाघ होईल त्या शिक्षण रूपी वाघिणीचा दूध पिऊ. काकासाहेब, यापुढे आमच्या वतनदारीतील मजुरांना उपाशी ठेवून आम्ही आपणास खंडाने पाठवणार नाही. आपणास नाही आणि त्या ब्रिटिश सरकारला देखील नाही. हा पोरखेळ थांबवा राजे, नाहीतर महाराणी लक्ष्मीबाई नाराज होती. राजे आम्ही बोलू काही. थांबा गावकर, हे चुलता पुतण्याचं भांडण आहे, तुम्ही मध्ये पडू नका. लेकिन राजे जरा समजिए, जरा सोचिए. वजीर अली, आपण आमच्यापेक्षा वयाला मोठे, आपला सन्मान करतो आम्ही, पण आम्हाला आमची बाजू मांडू द्या. काकासाहेबांना ते पटलं नाही तरी चालेल. लहान कोंडी मोठा घास नका घेऊ राजे. काकासाहेब, आम्ही सांगतो ते ऐका. आई साहेब महाराणी लक्ष्मीबाई काय म्हणाले असतील ते आम्ही सांगतो. त्यांनी खंडणी तर जमा करून घेतलीच असेल, पण त्या म्हणाले असतील व्यंकटराव त्या बाबूरावला आवरा, त्याची मुजोरी वाढत चालली. ही छोटीशी उम्र में कितनी समझदारी. राजे महाराणी लक्ष्मीबाई म्हणत होत्या. काकासाहेब, आम्ही रायपूरला शिकत असताना गढा मंडळाचे शासक शंकरशहा मडावी व त्याचा मुलगा रघुनाथ शाह मडावी यांनी बोलवलेल्या सभेकरिता आम्ही गेलो होतो. आमचं वय नव्हतं क्रांतिकारकाच्या सभेला जाण्याचं, पण आम्ही गेलो पूर्वा नावाच्या गावात आणि त्यांनी पोट तिडकीने दिलेल्या भारताची 10 तामास काढली. काकासाहेब, इंग्रज व्यापाराच्या निमित्ताने या भारतात आले असले तरी त्यांना या भारत देशात आपली सत्ता स्थापन करायची आहे. पण राजे महाराणी लक्ष्मीबाईंना नाही तसं वाटत. काकासाहेब, आई साहेबांना वाटतं ब्रिटिश या 2 वानात येऊ शकत नाही, कारण इथं घनदाट जंगल आणि छोट्या छोट्या जमीनदारी आहेत. या छोट्या जमीनदारीतून ब्रिटिशांना काय मिळणार. पण काकासाहेब, रत्नाला ओळखायला अस्सल रक्त पारखीच लागतो. म्हणजे इथल्या संपत्तीचा आपल्याला अंदाज नाही काकासाहेब, कारण इथली सागाची झाडं आपण इंधन म्हणून चुलीत जाळतो. घराच्या फाटकाला सागवानाच्या फांद्या आणून लावतो. इथला बांबू आपण ताटव्याला वापरतो. इथला तेंदूपत्ता आपण पायाखाली तुडवतो. इथल्या मोहाची दारू बनवून तिच्या नशेत आपणच राहतो. इथल्या हरणाची शिंग आणि हस्तिदंत आपण राजवाड्यात लावतो, चांगली दिसतात म्हणून. काकासाहेब, ही वनसंपदा किती आहे हे त्या इंग्रजांनी ओळखलं आहे. आज आपल्या चांदागडच्या आक्रम घराण्याला त्या ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात घेतला आहे. उद्याला नक्कीच ते आपले पाय या घनदाट जंगलात रोवतील. काकासाहेब, या अल्लाह, ये कितनी खौफनाक बात है. इतनी दूर की बात हमने सोची ही नहीं तो थी. और सोचो वजीर अली, अपने राजा को समझाओ. राजे खरंच असं होईल. मी ज्योतिषी नाही गावटकर, पण वस्तुस्थिती सांगतो. महाराणी लक्ष्मीबाई ज्या स्वप्नात जगत आहेत ते दिवा स्वप्न एक दिवस उद्ध्वस्त होणार आहे. आम्हाला विचार करायला वेळ द्या राजे. काकासाहेब, आमच्या जंगम सेनेबद्दल आपला काहीतरी गैरसमज झाला. आम्ही आपल्याला इजा पोहोचवण्याकरिता या जंगम सेनेची स्थापना केलेली नाही आहे. राजे राजे हमने गलत सोचा था. काकासाहेब, गेल्या 12 वर्षापासून आम्ही आपल्या मागे लागलो आहोत. आता तरी आमच्या सेनेत सामील व्हा. कैरीच्या महाराणी राजमाता लक्ष्मीबाई यांचं आगमन होत आहे. काय आहे काका? काय सल्ला मसलत चालली आहे डोंगराच्यात? हे बाबूराव मोलक पलीवरून नाही ओलांडून बोटला येतात. आमच्याकडे यायला यांना वेळ नाही. जय शिवराय. बाबूराव, हा चौकसकर थांबा. उत्तर द्या आम्हाला. कशाबद्दल? बाबूराव, राजे आहात तुम्ही एका जमीनदारीचे आणि हे काय चालवलं? असं ऐकून घ्या राजमाता. मला काय ऐकायचं नाही बाबूराव. तुम्हाला जमीनदारी सांभाळता येत नाही, अहो कशाला राजी झाला? काय केलं आम्ही? काय केलं? रमण सावकार कोंड्या सावकारांना लुटलं, त्याची कागदपत्रे जाळली. चांदागडी लेखातील संपूर्ण सावकार, जमीनदार, भांडवलदार यांना जेरी सांगलं. धान्याची गोदामे लुटून लोकांना वाटून दिली. किती तक्रारी सांगायच्या तुमच्या? आणि व्यंकटराव, आपण काय करता? अखत्यारीत असलेली 67 गावे तुम्हाला सांभाळता येत नाही. कशाला राज्य झालात? महाराणी, आमचं थोडं ऐकून घेतलं तर बरं होईल. राजमाता, बाबूराव, तुम्हाला वतनदारी सांभाळायची नसेल तर आम्हाला सांगा. आम्ही दुसऱ्याची नेमणूक करतो. राजमाता, आपण आम्हाला राजगादीवरून हटवलं तर ते आमच्याच फायद्याचं ठरेल.
आमची क्रांतीची मशाल तेव्हा ठेवायला मोकळीक मिळेल. बाबूराव, तुमच्या अशा बेताल वागण्याने तुम्ही तुमचं आणि आमचं देखील नुकसान करून घ्या. महाराणी जाऊ द्या, पोरग आहे त्यांचं, एकदा ठेच लागली की शहाणे होतील ते. त्यांना ठेच लागेपर्यंत आपलं नुकसान झालेलं असेल. व्यंकटराव, आपण देखील त्यांच्या कटात तर सामील नाही ना? काय म्हणता बहिणी साहेब, आम्ही तर त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतोय. हवं तर विचारा आमच्या सहकार्याने. असू द्या, मांजराची साक्ष काढू नये. आपल्या सहकार्यांना विचारावं एवढे हतबल झालेलो नाही आम्ही. आणि व्यंकटराव, आपण देखील आपली पायरी ओळखूनच वागा. याडपल्लीकडचे जमीनदार कोंडू बापू शेडमागे निपुत्रिक होते. या राजघराण्यात वारस म्हणून वयाच्या 3ऱ्या वर्षी आकाश दत्तक घेतला. आपण आपल्या नावापुढे कोंडू बापूचं नाव लावण्याऐवजी राजेश्वर रावाचं नाव लावलं. आम्ही काही बोललो नाही याचा असा गैरअर्थ काढू नका, नाहीतर आम्ही देखील आपल्या मूळ ठिकाणी रामगिरी परवड्यात पाठवून देऊ. कुणाची दया माया लागणार नाही. राजमाता थांबा. आपण महाराणी असला म्हणून आपल्याच सोबत कुटुंबातील सदस्यांचा असा अपमान करण्याचा अधिकार नाही आपला. आधी तुम्ही थांबा आणि तुमच्या काकांना थांबा. आजपर्यंत तुम्ही जे दरोडे घातले, ज्या चोऱ्या केल्या, त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. पण यामुळे इंग्रजांविरुद्ध रणशिंग फुंकू नका. त्यांच्या पासंगालाही आपण पुरत नाही. उगाच झोपलेल्या सैतानाला डिवचून जागवू नका. तो जागा झाला तर आपल्या सगळ्यांचा नाही लटकरेल. येतो आम्ही. एकदा आपल्या मित्रांसोबत खेळायला जंगलात गेले. खेळत होते आणि खेळता खेळता पाहतात तर काय, समोरच्या झाडावर एक चित्ता
चित्त्यानं झाडावरून झडप घेतली. राजानं त्याचा वार चुकवला, चित्ता खाली. राजानं धरले त्याचे दोन्ही पाय आणि असा गरा 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 फिरवला आणि दिला ठार गाठून जमिनीवर. अरे कपड मोडायला जाता इंग्रज सरकारची खास मर्जी आमच्यावर. आम्ही जमीनदार आम्ही आमच्या मर्जीचे बालक आहोत. आम्हाला वाटतं तसं वागू. तुझा तो बाबूराव तो बरोबर टाकू. त्याला मला काय करायचं कर म्हणा. आता तुम्ही हे राज्यात सन्मानाने, निष्ठेने आणि गरिबांच्या कल्याणासाठी चालवावे. ह्या हा ध्वज. हमारे डेप्यूटी कमिश्नर कैप्टन शेक्सपियर को बुलाओ। जी साहब। आज ही यहाँ से 500 घुड़सवार और 1000 सोल्जर्स को वेपन्स के साथ नांदगांव गोश्री की ओर भेजना है और कैनन्स भी भेजने हैं। जाओ। जी साहब। उस बाबूराव को पकड़ना है, जिंदा या मुर्दा। दीक्षित। जी बाबा। तुम्हें घबराने की जरूरत नहीं, तुम चलो मेरे साथ। जी बाबा।
मार्चला सुरू केलेली ही लढाई 8 मार्चला रामजी गडांचा बळी घेऊन संपले. आणि याचा श्रेय मालगोजीराव तलांडी यांच्याकडे जातं. त्यांचं कुशल नेतृत्व आणि गनिमी काव्याने शत्रूला असा जाळ्यात पकडला की त्याला काही करताच आलं नाही. एक एक सैनिक कसा तयार केला शत्रूला पाणी का लागलं. आपला पहिला बंदा राहिला आणि आपल्या जंगम सेनेनं एक एक शत्रू टिपला. आपला राजा मात्र खरा नाही म्हणून राजगड घेतला. परगण्यावर पिवळा झेंडा फडकवला. पण राज्य दिलं त्या रामजी गडाच्या बायकोला. मानलं का जनता निघून आणि आपण निघून. राणी साहेब, राजांनी राजगड घेतला 4 दिवस झाले. आता आपली ही जंगम सेना गडी सुरल्याच्या प्रकारावर शंभू महादेवाच्या पायथ्याशी शांतपणे विसावलेली आहे. आपल्या जंगम सैनिकांनी कसून मेहनत घेतली आहे म्हणून आपण आपला पूर्वध्वज राजगडच्या परगण्यावर लावू शकतो. कशात आपण काळजी घ्या. कशी आहेस? बरी आहे मी. आम्हाला आमची चूक कळली सुनबाई. आम्ही आमच्या राजदरबारात राजेंचा अपमान केला होता याची खंत वाटते आम्हाला. काका साहेब, आपण असं वाईट वाटून घेऊ नका. राजे, आपण आम्हाला दूरदृष्टी दिली, नजर दिली, डोळे दिले. आपण आम्हाला शत्रू कोण मित्र कोण याची जाणीव करून दिली आणि म्हणून आम्ही आपल्या जंगम सेनेत सामील व्हायला आलो. राजे, आपल्या जंगम सेनेचा एक सामान्य शिपाई म्हणून देखील आपण आम्हाला या क्रांती सेनेत सामावून घेतलं तरी आनंद आहे. नाही काका साहेब, आपण सामान्य शिपाई नाही तर या सेनेचं नेतृत्व करणारे एक शिलेदार म्हणून या क्रांती सेनेत सामील व्हा. आमचे मार्गदर्शक व्हा. राजे, कितीही जबाबदारी टाकता आमच्यावर. राजे, आता आम्ही निर्धास्त झालो. आपण काळजी करू नका राणी सरकार. आता काका साहेब आले, राजे राजेश्वरराव देखील आले. खबर लई जबर, थोडी काळजीची बी आहे. कालचा नगरचे कलेक्टर क्रिक्टर यांनी आपल्याला पकडण्यासाठी 1000 सैन्यासह मूळच्या जवळपास येऊन ठेवले आहेत. बंदुका तोफा घेऊन येऊन ठेवल्यात. राजे, नांदगाव गोत्रीच्या परिसरात त्या आपणावर हल्ला झालेला आहे. आपण इथे असल्याची बातमी त्या गोराईगडाला खुली आहे. सीताराम दीक्षित सावकार इंग्रजांच्या खबरीला रामजी गेडांचा साथीदार. बेटा बाबा, जी राजे, कोण हा सीताराम दीक्षित? मी सांगतो राजे, लिंगोपंत दीक्षितांचा मुलगा, गोर गरिबावर सदाच अन्याय अत्याचार करणारा, गावातील महिलांना वाड्यावर ओढून त्यांची इज्जत लुटणारा नराधम. त्याला 4 मुलं आहेत. 4ही मुलं सगळेच्या सगळे दहशती आणि क्रूर म्हणून गावातील सगळे लोक त्यांना घाबरून असतात. ठीक आहे, आता पहिली लढाई या गोऱ्या लोकांसोबत. ते मूलच्या आसपास आलेले असते. त्यांचे उद्या रात्री या भागात पोहोचतील. काका साहेब, जी राजे, तुम्ही आमचे सेनानायक बनून या क्रांती युद्धात सामील व्हा. जी राजे, जय पेशवे, जय जंगम सेना.
जय जंगम सेना. राजे, आपण इंग्रजांविरुद्धची लढाई जिंकलो, पण आपले सेनाप्रमुख मालगुराव तळांडी आणि आपले गुरु प्रतापराव या युद्धामध्ये शहीद झाले. कैप्टन शेक्सपियर के लिए पाले जाओ. जी साहेब. नॉनसेंस. आम्हाला रघुनंदन म्हणाल ना, त्याला लंडनला पाठवतो पाय. घ्या साहेब, घ्या पाणी घ्या. साहेब, या रघुनंदनने बड्या बड्या साहेबांना पाणी पाजलं. पॉकेट नाही साहेब, या ग्लासाने मी गाढवाला बी पाणी पाजलं. काम की करते हो क्या योद्धा? Relax, Captain. Relax. What happened? क्या बात है? Sir, we are wrong. हमने इन आदिवासी राजाओं को बहुत ही साधारण समझा था, लेकिन नो सर, ये आर रियल फाइटर्स. बहुत ही खूंखार लोग हैं ये. You are right, Captain. राजा आत्राम से चांदा कर लेने के बाद मुझे लगा कि ब्रिटिश गवर्नमेंट के तरफ से ये ट्राइबल किंग्स अपना सारा राज हम ब्रिटिशों को सौंप देंगे. बट नो कैप्टन, ये साधारण लोग नहीं है. Sir, I have won many battles. मुझे लगा मैं एक ही लड़ाई में इस बाबूराव को हरा के नागपुर वापस जाऊंगा, लेकिन ये मेरी गलत फैमिली थी. 13 मार्च 1858 को मैं अपनी जिंदगी की पहली लड़ाई हार गया. भागना पड़ा मुझे धूम थपा के. सर, हम जैसे ही नांदगांव घोसी पहुंचे, बाबूराव ने हमें संभलने का मौका ही नहीं दिया. सारे वेपन छोड़ के भागना पड़ा हमें. बड़े ही बेशर्मी की बात है ये ब्रिटिश गवर्नमेंट के लिए. This is so shameful, sir. Calm down, Captain. Now there are 3 tigers in tribal forest land. First, मोरमपल्ली के बाबूराव शर्मा के. Second, अड़पल्ली के वेंकटराव शर्मा के. And third, सगनापुर के राजेश्वर राव मरावी. हमें इन तीनों से टक्कर लेनी है, कैप्टन. But now, don't worry, sir. इन तीनों को तो मैं अपने जूते के नीचे मसाल के आऊंगा. What have you planned? आगे का प्लान बताओ, कैप्टन. सर, वो बाबूराव समझता होगा कि वो अपने सारे सैनिकों के साथ चांदागढ़ भाग गया, लेकिन ये उसकी गलत फैमिली है. सर, मैंने चलते चलते अपने सारे सैनिकों को चांदागढ़ के आजू बाजू रहने की हिदायत दी है. अब मैं यहाँ से और कुछ सैनिक लेके उस बाबूराव को खत्म करूंगा, और 20 मार्च 1858 को मैं बाबूराव और उसके सारे सैनिकों को खत्म करके आऊंगा. सर, अब क्या ये जंगल के पशु हमें जीना सिखाएंगे? सर, Excellent, Captain. We must teach these animals a lesson. अब इन जंगली जानवरों को सबक सिखाना ही होगा. कैप्टन, कल आपको डिप्टी कमिश्नर कैप्टन स्कॉट के साथ नए मिशन के लिए रवाना होना है. ऑपरेशन गढ़ीसूरला.
तो क्रिप्टन आणि शेक्सपियर आपल्या वाड्याला जाण्याची हिंमत करणार नाही. काकासाहेब, दुश्मनाला असं कमजोर समजू नये. म्हणजे मी समजलो नाही राजे. राजे, शेक्सपियर चांदागडला गेला असला तरी त्याचे सैन्य मात्र या गडी सुरल्याच्या परिसरात दबा धरून बसले आहे. काकासाहेब, शत्रू चालाक आहे. आपण सावध राहायला हवं राजे. आता आपला पुढला हल्ला राहणार आहे चिंचगुंडी कॅम्प. राजे, आपण राजगड व नांदगाव भोसरी इथूनची खंडणी वसूल केली की आपल्या हुकमाप्रमाणे साऱ्या गावकऱ्यांना वाटून दिली. समजे गहाणखत काढून टाकले. दोन्ही जमीनदारांवर आता आपला वचन आहे राजे. सारी जनता आपल्या जंगम सेनेत सामील झाली आहे. आणि या गडी सुरल्याचा दीक्षित आपल्याला आजच त्याचा समाचार घ्यावा लागेल असं. काकासाहेब, आज आपल्याला त्या दीक्षितांच्या वाड्यावर सैनिक घेऊन जाण्याची गरज नाही. आपल्या निवडक लोकांना घेऊनच त्यांना धडा शिकवू. मेटासिंग बाबा, जी राजे. या कामी तुम्ही. गंगाधर काका, जी राजे. तुम्ही आमच्या सोबत चला. पोचागोड, जी राजे. तुम्ही सगळ्या सैनिकांना सावधानतेचा इशारा द्या. इंग्रज आपणावर अपरात्री हल्ला करू शकतो. त्यांचे सैन्य उद्या आपण असलेल्या पहाडीकडे आपला मोर्चा वळवतील व घेराबंदी करतील. पोचागोड, जी राजे. तुम्ही आजच गावकऱ्यांना सावध करा. राजे, आपल्या सैनिकांनी पहाडावर मोक्याच्या ठिकाणी दगडाचे ढीग तयार करून ठेवले आहेत. दुश्मनाचे सैनिक वर येण्याच्या मार्गावर बैलगाड्यांची चाके जमा करून ठेवण्यात आली आहे राजे. बुलेट की गोलियां और धनुष्यबाण तैयार है. उसके सिवाय नांदगांव भोसरी के लड़ाई में मिले अंग्रेजों के शस्त्र भी तैयार करके राजे. सगळी तयारी झालेली आहे. तरी सुद्धा मी पुन्हा एकदा खात्री करून घेतो राजे. ठीक आहे. जय बेसाबे. जय बेसाबे. जय जंगम सेना. जय जंगम सेना. माफ करा राजे, चूक झाली. यापुढे आता करणार नाही. माफ करा मला. दीक्षित, तू त्या इंग्रजांचा मांडलिक, आमच्या हालचालीची, आमच्या जमीनदारीची प्रत्येक माहिती तू त्या इंग्रजांना पोहोचवतोस. हो राजे, चूक झाली माझी. यापुढे आता करणार नाही राजे. काय पकडतो, पाय धरतो, पण एकदा माफ करा राजे. दीक्षित, तुला वाटत असेल तुझे चारही मुलं तुला मदत करतील. तुझे चारही मुलं आमच्या जंगम सेनेने आपल्या ताब्यात घेतली आहेत. उद्याच्या लढाईत आमचा विजय होईपर्यंत तुझी मुलं आमच्या ताब्यात राहतील.
चूक झाली असेल क्षमा करा मासनी. विस्तारी बाबा, हा आपला अधिकार आहे. घ्या हा ध्वज. जय जंगम क्रांती. बोलत आहेत. वाढव आवाज राजे, मी परभण्यातील चांदली, बिस्कुटी, चांदापूर, चुना चुना या गावी जाऊन आलो. आपला संदेश गावागावात पोहोचवला. सारी जनता आपल्या जंगम सेनेला पाठिंबा देणार आहे. क्षमा करा राजे, लहान तोडी मोठा घास. पण आपण इतक्या लहान वयामध्ये खूप मोठा काम केला. अल्लाह ताला साक्षी हो. जिंदगी में पहली बार आपके हाथों के नीचे काम करने में मुझे मजा आ रहा है. त्या गडी सोडण्याची लढाई तो शेक्सपियर आणि तो स्कॉट पळून गेले. जय शिव. राजे, आताच निरोप आली की गरीब संदापूरवर चालून येतात म्हणून. आपण गडीसुर्लाच्या युद्धातून जिंकल्यानंतर ब्रिटिश अधिकारी चांदागडला पडाले, पण ते शांत बसणार नव्हते. त्यांनी त्यांचे हेर आपल्या मागे लावून ठेवले. आपण कुठे आहोत याचा माग काढायला. खरंच राजे? आणि म्हणूनच काका साहेब, आपण आपल्या सैन्याच्या 3 तुकड्या करतो आहोत. पहिल्या सैन्याचं नेतृत्व काका साहेब आपलाच करायचं आहे. पहाडीच्या पूर्व दिशेस इथे, इथून पहाडीच्या पश्चिमेस आपल्यासोबत गंगाधर कावडकरजी राहतील. इथे इथून दुसऱ्या तुकडीचं नेतृत्व राजे राजेश्वर राव करतील. पहाडीच्या पश्चिमेस. ऐकलं? आणि इथून तिसऱ्या तुकडीचं नेतृत्व मी स्वतः करणार, हजारो सैनिकांना घेऊन. इथे देव माय धर्मी ठाय करून सोडायचं आहे सगळ्यांना. कोणी करून कापायचं आहे, तेही आजच रात्री. आजच रात्री? होय, आजच रात्री.
बाबूराव, तू या लढाईत आपल्या मुठभर साथीदारांसोबत एका बलाढ्य अशा शत्रूचा सामना करतो आहेस. तुला त्यांच्याशी समोरासमोर लढा द्यायचा असेल तर तुला वज्रदेही बनावं लागेल. राणी साहेबा,
लेकिन हम गलत नहीं बोल रहे हैं। और थोर वो आपके दोनों राजा बाबूराव और वेंकटराव, उन्होंने हमें परेशान कर दिया। कॅप्टन, तुम्ही मोठे शासन करते, तुमच्याकडे बंदुका, तोफा, दारू गोळा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, ते काय दाखवायला? तोच काय? वेळ आली तर या परिसरातील शेकडो आदिवासी राजे व त्यांच्या फौजा एकत्र येतील आणि या परिसरातून तुम्हाला निघणे अवघड होईल, लक्षात ठेवा. विचारते हैं रानी साहिबा. बोला कॅप्टन, कामाचं बोला. रानी साहिबा, बस उस बाबूराव को समझाया तो भी बस है, वेंकटराव तो वैसे ही मान जाएगा. एवढी सोपी गोष्ट नाही ही कॅप्टन. तो फिर हम क्या समझे रानी साहिबा? आप हमारी मदद करेगी या नहीं? रानी साहिबा, ये हमारी ओर से आपके लिए आखिरी संदेशा है. महाराणी लक्ष्मीबाई गडअहेरी ब्रिटिश सरकाराच्या फरमानानुसार आपल्या गडअहेरी जमीनदारीवर व परिसरातील सर्व जमीनदारीवर इसवी सन 1853 पासून ब्रिटिशांचा अधिकार आहे. त्यापैकी मोलमपल्लीचे जमीनदार बाबूराव शेडमाके व घोटवडपल्लीचे जमीनदार व्यंकटराव शेडमाके यांनी इंग्रजाच्या विरोधात उठाव केला असून त्यांच्यावर राजद्रोहाचा व ब्रिटिश अधिकारी गार्डलँड व हाल यांना मारल्याचा आरोप आहे. आपण या दोघांना पकडून आमच्या ताब्यात द्या, नाहीतर आपण या दोघांना मदत करून आश्रय दिल्याबद्दल आपली जमीनदारी जप्त करण्यात येईल व आपणास अटक करण्यात येईल. जस्ट थिंक रानी साहिबा, यदि ऐसा हुआ तो आपकी पूरी जमींदारी जब्त हो जाएगी, पर अगर आपने उन दोनों राजाओं को पकड़ के दिया तो ये दोनों जमींदारी आपको गिफ्ट में दी जाएगी और तो और चांदागढ़ में आपका सत्कार किया जाएगा. ठीक आहे कॅप्टन, मला विचार करायला वेळ द्या, परंतु ही गोष्ट. यू डोंट वरी रानी साहिबा, किसी को पता नहीं चलेगी. ठीक आहे, मला वेळ द्या. Yes, your highness. सर्वेला सेना नाम के आदिवासी को पकड़ लिया गया है. उसके जरिए हमें अभी अभी पता चला है कि राजा वेंकटराव की जमींदारी कोर्ट में हर 3 साल बाद उनके गढ़ का महापूजा होता है. इस साल भी वहाँ पे सारे जमींदार और देहाती लोग इकट्ठा होंगे. इस साल भी इस महापूजा का आयोजन किया गया है. ठीक मई की 10 तारीख को तो राजे वेंकटराव और बाबूराव इस बार शारीक होंगे. यही मौका है सर, इन दोनों को जिंदा या फिर मुर्दा पकड़ने का. Yes, Captain. This is the golden opportunity.
बसते आणि माझ्याकडे सोनं किती आणि माझ्याकडे साड्या किती बस याच्यातच गुंतून रे प्रजाचं सोडा पण त्याच्या मागे पुढे राहणाऱ्या दासांचा विचार करीत नव्हत्या वैतर आपली राणीसाहेब बघा कशी झाशीच्या राणीवाणी दिसते. घोड्यावर काय बसते, तलवार काय चालवते, हुशार किती आहे. पण ते प्लीज माझ्यावर बी नाही सर्वांची चौकशी करते. कुणाला काही दुखलं असेल तर त्यांना मदतही करते. त्यांच्याच मुळे तर आम्ही बी जंगम सेनेत सामील होऊ शकलो. माझं बायकाला नाजूक समजते. त्याला वाटते की बायका का तलवारी चालवतील, कशा लढाई करतील. पण फक्त राणीसाहेबांकडे आज जंगम सेनेत बायकांची खास फौज आहे. जय सेवासनी काय ग सुकळी बायजा जाई बटाणी पण म्हणतात तुम्ही काय ग सारी महोत्सवाची तयारी जी राणीसाहेब झाल्यावानी साहेब बघा. राणीसाहेब आम्ही तुमच्याबद्दलच बोलत होतो. तुमच्याकडे पाहून आम्हाला लई हुरूप येते. तुमच्यासारखं तलवार चालवायला शिक म्हणून मी माझ्या पोरीला सांगत होतो. म्हणजे बाईकडे कुणी वाकड्या नजरेने बघणारच नाही. म्हणून तर आम्हाला अभिमान वाटतो बायकांच्या जंगम सेनेचा. मावशी तुमचा मुलगा गडी सुरल्याच्या लढाईत शहीद झाला आम्हाला याची खंत वाटते. मी तुमचं सांत्वन करायला आले. राणीसाहेब मला वाईट वाटते. मला एकच मुलगा होता म्हणून. जर दुसरा मुलगा असता त्याने मी धाडले असते जंगम सेनेत सैनिक म्हणून. तुम्ही जो त्याग करीत राहिला त्यामुळे एक काय 10 मुलं बी अर्पण करायला तयार आहे मी. तुम्ही आमच्यासाठी आमच्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही आणि राजे साहेबांनी स्वतःचा लेकरू सुद्धा भाऊ दिला नाही. हा कमी त्या काय पाहिजे तुमचा. त्याच्या पुढे आम्ही काय बी केलं तरी कमीच आहे बघा. तुम्ही काळजी करायला सांगा राणीसाहेब. आम्ही सामने तुमच्यासाठी जीव बी द्यायला तयार आहोत. होय जीव द्यायला तयार. अरे 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 पण आपल्याला जीव द्यायचा नाहीये तर इंग्रजांचा जीव घ्यायचा आहे. राजेंनी मला संभाव्य धोक्याची कल्पना दिली आहे. घोट लागणारी ही महापूजा नसून तर महासंग्राम होणार आहे.
बोला. राजे, ब्रिटिशांनी घोटकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यावर स्थान मांडलंय. सैनिकांची चौकी उभारली आहे. गावातील परिसरात चारही बाजूने नाकाबंदी केली असून दारुगोळे, तोफ, बंदुकांसह सशस्त्र सैनिक जंगलात पेरून ठेवले. ते कुठल्याही क्षणी आपल्यावर हल्ला करू शकतात. राजे, आपणास कोणी पकडला गेला आहे. काफी झालो राजे आम्ही. चूक झाली आमची. आम्हाला त्या हुक्का आणि गांग्या शेडबाग या गुप्तहेरांनी सांगण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही ते समजून घेतलं नाही. काका, तुम्ही दिवाळे या राज्याचे. मग पाणी नाका तोंडात जाईपर्यंत गावी कसे राहिला? 3 दिवस आम्ही यात्रेच्या तयारीत होतो राणी साहेब. असं म्हणून कसं चालणार गंगाधर काका? राजे 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 और एक जगह पटका है. धोखा हुआ है हमारे साथ. या अल्लाह कैसे बताऊं मैं? आम्हाला माहित आहे सर्व. राजमाताने त्या इंग्रजांना मदत करण्याकरिता आपले सैनिक या घोटला पाठविले आहेत आणि आता ते हल्ला करण्याच्या इशाऱ्याची वाट पाहत आहेत. वेंकटराव और बाबूराव, हम अंग्रेज सरकार की ओर से कैप्टन शेक्सपियर बोल रहे हैं. आप लोग अंग्रेज सैनिकों से घिर चुके हो. अब इसलिए अपने आप को सरेंडर कर लो, नहीं तो सारे लोग मारे जाओगे. राजे, मी होतो समोर. आपल्या साऱ्या सैनिकांना मी तैनात ठेवलाय. त्यांना इशारा देतो. तुम्ही एक काम करा. गावातील सगळी जनावरे, शेळ्या, मेंढ्या, बैल, म्हशी सगळे त्या इंग्रजांच्या सैन्यात घुसवायला सांगा. त्याची आपल्याला फार मदत होईल. निघा तुम्ही. जी राजे. बाबूराव, आप बच नहीं सकते. सरेंडर हो जाओ. काका साहेब, मला गेलं पाहिजे. एवढ्या लोकांचे जीव धोक्यात घालण्यापेक्षा मी जर जाईल तर लाखोंचे जीव असतील. तुम्ही त्यांना शरण जाण्यापेक्षा युद्ध रणशिंग पुंगा. बसू नका. शत्रूंचा मुकाबला करूया. ज्या वेळेस घोटला होणारी ही महाभिषा नव्हे तर महासंग्राम भारत देशातील जनतेच्या लक्षात राहील. जय बेसाबे. जय बेसाबे. जय जंगम सेना. जय जंगम सेना.
जूता पकड़ के लाऊंगा। इतने सोल्जर्स और वेपन्स होने के बाद भी हमें हर बार उस बाबूराव से हारना पड़ा। कैप्टन, यदि इस बार सफल नहीं हुए तो आगे कल अहेरी पहुंच जाना। महारानी लक्ष्मीबाई 18 सितंबर पर डिनर का इनविटेशन उस बाबूराव को देने वाली है। इस दावत में बाबूराव जाएगा, उसे वही अरेस्ट कर लो। यस सर, लेकिन ये बात हमारे स्पाई पीटर ने भेजी है। तुम बस पूरा प्लान याद रखना कैप्टन। यस सर। जंगम सेना मन मने धंदा टेकता जिवंत नरवीर लढले लढले, नवल काय ते खडले, घडा वेगळे शिर झाल्यावर कधीही नुसते लढले, कधीही नुसते लढले. राजे, इंग्रजांचे 700 सैनिक कापून काढण्यात आले. आला जेवण जेवण सर राणी आहे का राणी राणी साहेबा, बाबूरावचं नायक शिवले. धीर धरा कॅप्टन, येतील ते. भैया, हमें तो धोखा नहीं दे रहे. आपणास असं का वाटते कॅप्टन? Because you are बाबूराव रिलेटिव, आप उनकी रिश्तेदार हो. और रानी साहिबा, हमारे सोल्जर चारों ओर छुपे हैं, याद रखिए. आपल्या प्रत्येक सैनिकावर आमची नजर आहे. माफी चाहते हैं रानी साहिबा. म्हणून नंतर सबुरीने घ्या. मी थाळी वाजून इशारा करेपर्यंत बाहेर पडू नका. बाबूरावला थोडा जरी सुगावा लागला ना तर तो तुमच्या हाती येणार नाही, लक्षात ठेवा. जा तुम्ही आता. बाबूराव, माऱ्यासारखे येतात आणि मागण्यासारखे निघून जातात. थोडी शांतता बाळगा. या. राजमाता, राजवाड्यात अशी शांतता का पसरली आहे? आम्ही येणार म्हणून खरं तर रोमनाथ असायला हवी. बाबूराव, आपल्यामुळे घोटच्या महासंग्रामात 1,500 निर्दोषी माणसे मारली गेली. आपण हाती लागला नाही म्हणून ब्रिटिश सरकारनं आम्हाला नजर कैदेत ठेवला. काय सांगताय राजमाता? आपण आम्हाला कल्पना दिली असती तर आम्ही ही नजर केव्हाची तुला उठवली असती. तसं नाही राजे. 15 सप्टेंबरला तारसा घाटावर आपण ब्रिटिशांचे 700 सैनिक मारून टाकले. असं केलं तर राजे. व्यंकटराव देखील आपल्या मदतीला होते. काकासाहेब आमच्या मदतीला होते. पण राजमाता, आम्हाला एक आश्चर्य वाटते. आम्ही आपणास गड अहिरी राखण्याचा शब्द दिला असताना आपण आपले सैनिक घोटला पाठवून आम्हाला पकडून आणण्याचा प्रयत्न केला. का राजमाता? आम्ही असं नाही केलं बाबूराव. कोणी सांगितलं आपल्याला? आणि 24 जूनला भोपाळ पट्टणामध्ये आम्ही राणी दुर्गा
पुण्यस्मरण कार्यक्रमाला गेलो असताना आपण आपल्या रोहिल्या सैनिकांना पाठवून आम्हाला पकडून आणण्याचा प्रयत्न नाही केला? बाबूराव, आपला काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. आम्ही आपल्याला कशाला पकडून देऊ? आणि आपण भोपालपट्टणमला गेले हे आमचे धारीमानी नव्हतं. असू द्या, मनातील साऱ्या शंका कुशंका दूर झाल्या. राजमाता, आपल्या भोजनाचं निमंत्रण मिळालं आणि आम्ही आलो. बाबूराव, तारसा घाटावर आपण जो विजय मिळवला हे ऐकून आम्हाला आनंद झाला, म्हणून आम्ही निमंत्रण पाठवलं. आपण आणि व्यंकटराव दोघेही जेवणास यावे अशी आमची इच्छा होती. राजमाता, काकासाहेब पुन्हा भूमिगत झाले. असू द्या, तुम्ही आंघोळ करून घ्या, जेवण करा आणि विश्रांती घ्या. जनरेटरची व्यवस्था केलेली आहे. फक्त 2 मिनिटं थांबा. आणि एक शेवटचं सीन राहिले. तुम्ही ज्या पेशन्सनी जे थांबून राहिलात ते फक्त 10 मिनिटं अजून. जनरेटर लगेच सुरू होऊन हा सीन आम्ही लगेच सुरू करू. तुम्ही फक्त थोडीशी सहकार्य करा आणि प्लीज ज्या शांततेने सहकार्य करतात त्या शांततेने बसून राहा. Dá,